पनवेल पालिकेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे। पनवेल पालिकेविरोधात महाविकास आघाडीने आंदोलन केले। पालिका प्रशासनाला भ्रष्टाचाराविरोधात जाब विचारण्यात येणार आहे। सर्वपक्षीय मिळून पालिकेला हा जाब विचारणार आहे। या संदर्भात पनवेलचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील यांच्याशी संवाद साधलाय आमच्या लोकशाही मराठीच्या प्रतिनिधी आकांक्षा देशमुख यांनी। महानगरपालिकेविरोधात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे आणि त्याविरोधात महाविकास आघाडी एकत्र आली असून आंदोलनाचा हत्यार उपसलेला आहे। मोर्चा निघणार आहे। कसं असणार आहे यांचं मोर्चा किंवा मोठे जे वरिष्ठ नेते आहेत ते देखील यामध्ये सहभागी होणार आहेत। मात्र तयारी कशी असणार आहे किंवा नेमका विषय काय आहे आपण समजून घेऊयात। दादा, मोर्चाचं आयोजन केलंय तुम्ही, कशी असणार आहे मोर्चा, काय नेमकं स्वरूप असणार आहे? आपण पाहिलं असेल का महापालिका स्थापन झाल्यापासून जो महापालिकेने जी मालमत्ता कर लावलेला आहे त्याच्यामध्ये सर्व नागरिक असते ते होत असताना त्या प्रश्नाची सोडून आजपर्यंत शासन दरबारी झालेली। त्याचप्रमाणे मुबलक असं पाणी सणासुदीला देखील या महापालिकेकडून माणसाला मिळत नाही। जलप्रदूषण असेल, वायू प्रदूषण असेल, रस्त्यांची दयनीय अवस्था असेल, नाले जागेवर खोदलेले आहेत, शाळांची अवस्था दयनीय आहे। हे सारे प्रश्न घेऊन येणाऱ्या काळामध्ये महापालिका प्रशासनाला धाग्यावर धरण्यात येणार आहे। त्यांनी आतापर्यंत जी कामं केली आहेत, फक्त रस्ते, कॉन्क्रीट, महापालिका मुख्यालय आणि नव्याने जे बस थांबे आहेत, एक बस थांबा मला वाटतं जवळजवळ 25 ते 27 लाखाचा। कालच एक तलोजामध्ये असलेला बस थांबा तोडून नव्याने बनवतात। म्हणजे जनतेचा पैशाचा गैरवापर कुठेतरी हे सत्ताधारी भाजपवाले आपल्या कार्यकर्त्यांना, आपल्या नेत्यांना खुश करण्यासाठी हे कलमी कार्यक्रम चालवला आणि त्याच्या विरोधात महाविकास आघाडी असेल आम्ही एक संघपणे ह्या प्रशासनाला जाब विचारण्यासाठी भव्य असं मोर्चाचं आयोजन केलं। सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज आश्वासन पुतळ्याला आम्ही तिथं अभिवादन करून, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करून पनवेल एसटी स्टँड पासून आम्ही महापालिकेवर तो मोर्चा घेऊन जाणार। व्हिडिओ जर्नलिस्ट सोबत मी आकांक्षा देशमुख, लोकशाही मराठी, नवी मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।